नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 2 एप्रिल 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये ह्या लिंक उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तुम्ही ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि गुरुवारी कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. आता आपल्याला माहिती आहे की मला आजच्या दिवसासाठीचं विश्लेषण करून देता आलं नव्हतं. त्यामुळे आणि पण हे देखील मला तुम्हाला सांगायचं आहे की शेवटचा लास्ट ट्रेडिंग डे जो होता हा 30 तारखेला होता, 30 मार्चला होता. 30 मार्चला मार्केट क्लोज होता होता मी जे अपडेट देत असतो जे आपले प्रीमियम ग्रुप सदस्य आहेत, पेड कोर्स सदस्य आहेत किंवा ज्यांनी YouTube चॅनल मेंबरशिप घेतली आहे, तर त्यांना त्या अपडेटमध्ये मी सांगितलं होतं की मागच्या काही आठवड्यांचा जर ट्रेंड आपण बघितला, तुम्ही सुद्धा आता सर्व सदस्य जे जे हा व्हिडिओ बघताय, या सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही सुद्धा हे चेक करून बघा की मागच्या काही आठवड्यांचा जर तुम्ही ट्रेंड बघितला, तर तुम्हाला असं लक्षात येतं की सोमवारी एकतर गॅप डाऊन ओपन होतं आणि खाली जातं किंवा फ्लॅट ओपन होतं आणि खाली जातं. सोमवारी आपल्याला मार्केटमध्ये खूप मोठं सेलिंग बघायला मिळते. असं सातत्यानं मागच्या काही आठवड्यांमध्ये आपल्याला दिसतंय. मात्र त्यानंतर मंगळवार आणि बुधवार म्हणजे त्यानंतर सोमवार नंतरचा जो कोणी ट्रेडिंग डे असेल, त्यावेळेला आपल्याला मार्केटमध्ये बाउन्स बघायला मिळतो आणि आपल्याला म्हणजे एक तेजी होताना बघायला मिळते. असं सातत्यानं होतंय. त्यामुळे मी 30 तारखेलाच सॉरी 30 तारखेलाच मी आपल्या सर्वांना सावध केलं होतं. जे ज्यांना ज्यांना हे लाईव्ह अपडेट चालू आहेत, त्यांना लक्षात आलं असेल आणि मी त्यांना सांगितलं होतं की हा ट्रेंड लक्षात घ्या. आणि आज जर तुम्ही बघितलं आता काय झालं, मंगळवारी सुट्टी होती, आज बुधवारी मार्केट ओपन झालं, एकदम गॅप अप मार्केट ओपन झालं. आता ज्या वेळेला असं एकदम साधारण 500 पॉईंटच्या आसपास गॅप अप ओपन होतं, तर त्यावेळेला ज्यांनी ज्यांनी हे शॉर्टचा ट्रेड ठेवला असेल की आता एवढं सेलिंग होतंय, आणखीन गॅप डाऊन ओपनिंग होऊ शकतं बुधवारी म्हणजे आज, म्हणून जर कोणी ठेवला असेल, त्या सगळ्यांचं आज एप्रिल फुल मार्केटनं केलेलं आपल्याला बघायला मिळालं. आणि हे होऊ नये ह्यासाठीच मी ते निरीक्षण सांगितलेलं होतं आपल्या सर्व चॅनल मेंबर्सना, प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना आणि पेड कोर्सच्या सदस्यांना. तर आता काय झालंय, गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपन झाल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर पहिलं तासभर आपल्याला मार्केटमध्ये साइडवेज मूव्हमेंट बघायला मिळाली. आता हे असं का झालं? कारण एवढ्या डाऊन मूव्हमेंट नंतर अचानक जेव्हा 500 पॉईंटच्या आसपास गॅप अप ओपन होतं, अशा वेळेला काय होतं, बऱ्याचशे ज्यांनी ज्यांनी शॉर्ट केलेले असतात, असे सर्व लोक इथे शॉर्ट कव्हरिंग करतात. म्हणजे शॉर्ट कव्हर करतात म्हणजे आपले शॉर्टच्या पोझिशन आहेत त्या काढून टाकतात. आता जेव्हा शॉर्टच्या पोझिशन कमी व्हायला लागतात मार्केटमध्ये, त्यावेळेला मार्केटमध्ये आपल्याला आणखीन पटकन लगेच सेलिंग येत नाही. बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट, त्यामुळे पटकन इथे सेलिंग पण आलं नाही. पहिलं इथे असं का झालं याचं कारण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे ही जी बारीक सारीक निरीक्षणं असतात ना, त्याच्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये काम करताना त्याचा खूप सारखा फायदा होतो. तर त्यामुळे काय झालं, शॉर्ट कव्हर केल्यामुळे शॉर्ट्स कमी झाले. शॉर्ट्स कमी झाल्यामुळे पटकन खाली येईना आणि आत्ता मागच्या काही दिवसांपासून जी काही युद्धजन्य परिस्थिती चालू आहे मध्य पूर्वेच्या देशांमध्ये, त्यामुळे आत्ता कोणी लगेच बाय पण करेना. तर त्यामुळे काय झालं, कन्फ्युजनची स्थिती झाली आणि थोड्या वेळासाठी आपल्याला काय झालं, मार्केट साइडवेज झालं. नंतर थोडंसं खाली जायचा प्रयत्न झाला, पण साधारणपणे इथेच कुठेतरी म्हणजे ह्या लोच्या आसपासच कुठेतरी मी परत एकदा आपले जे लाईव्ह अपडेट देत असतो त्याच्यामध्ये सांगितलं की आता मार्केटमध्ये काय होऊ शकतं,
एखादा बाउन्स सुद्धा येऊ शकतो आणि त्यामुळे सावध राहणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं तुम्ही बघू शकता इथे डब्ल्यू पॅटर्न बनला, तेजी झाली, पुन्हा इथे वर गेलं. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आज मार्केट ओपन झाल्याच मी सांगितलं होतं, की 22,875 ही लेवल दिली होती आणि 23,215 हा एरिया रेझिस्टन्स झोन आहे असं मी सांगितलेलं होतं. हा एरिया रेझिस्टन्स झोन आहे आणि ह्या एरियामध्ये किंमत आल्यानंतर रिव्हर्स होऊ शकते. तुम्ही बघू शकता की ह्या एरियात आल्यानंतर आता इथे साधारणपणे एम पॅटर्न झालेला आहे. बरोबर. तर ह्या एम पॅटर्न नंतर अर्थात एम पॅटर्न नंतर आपल्याला फार मोठं अजून टार्गेट बघायला मिळालं नाहीये. पण बऱ्यापैकी टार्गेट खालच्या दिशेनं बघायला मिळालं होतं. हे जेव्हा खाली येत होतं, तेव्हा मी खालच्या बाजूला ही 3 टार्गेट फायनल टार्गेट म्हणून दिली होती. 22,635, 22,560 आणि 22,505. तर ही 3 टार्गेट मी दिलेली होती. त्यातलं पहिलं टार्गेट जे आहे ते आलं आणि त्यानंतर रिव्हर्सल झालं. आपल्या सिस्टीम मध्ये काय असतं, जेव्हा आपण एकापेक्षा जास्त टार्गेट देतो, त्यातलं पहिलं टार्गेट येण्याची शक्यता सर्वात जास्त असते. बरोबर. माझा अजिबात असा दावा नाही की 100% हे टार्गेट येतं, पण 90-95% पर्यंत आपल्याला अॅक्युरसी बघायला मिळालेली आहे. तर त्यामुळे हे टार्गेट आलं आणि आपल्याला नंतर मार्केटमध्ये एक छोटासा बाउन्स बघायला मिळाला. आता उद्या काय होऊ शकतं? तर उद्या आपल्याला ही जी 3 दिली आहेत, मी जसं सांगितलं की ही आत्ता हे जी गॅप अप आज ओपन झालं आणि त्यानंतर सेलिंग आलं, त्याची ही 3 शॉर्ट टर्म मधली फायनल टार्गेट्स आहेत. तर त्याच्यामुळे काय होईल की ह्या एरियामध्ये कुठेतरी एक डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. जिथे कुठे बनेल म्हणजे आता सध्या जी परिस्थिती आहे त्यात काय दिसतंय आपल्याला, इथपर्यंत आलंय, हे वर जाईल, परत थोडं खाली येईल, असा जर बनला तर इथे बनू शकतो. उद्या कदाचित काय होईल, फ्लॅट ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झालं आणि आणखीन खाली गेला, तर इथे कुठेतरी असा डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. किंवा आणखीन सुद्धा खाली गेलं तर इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न ह्याच्या खाली बनू शकतो. म्हणजे ह्या एरियाच्या रेफरन्समध्ये हा जो काही झोन आहे, या झोनच्या रेफरन्समध्ये कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता आहे. तो जेव्हा बनेल त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये तेजी बघायला मिळू शकते आणि पुन्हा एकदा काय होऊ शकतं, किंमत वर जाताना दिसू शकते आणि ह्या रेझिस्टन्स झोनमध्ये पुन्हा एकदा किंमत जाऊ शकते. तर अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला इथे दिसतंय. फक्त आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, की उद्या आणखीन कुठपर्यंत खाली जाते, म्हणजे आता गेलं इतकंच खाली जातंय, उद्या गॅप अप ओपन होतंय, ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. पण एकदा इथे डब्ल्यू पॅटर्न बनला की मग आणखीन एक आपल्याला तेजी आता बघायला मिळू शकते. ह्या 3 लेवल ज्या आहेत या व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढचं विश्लेषण लक्षात येईल. तर हे झालं निफ्टी 50 मधलं आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं. या आठवड्यात परत शुक्रवारी पण सुट्टी आहे, त्यामुळे उद्या हा या आठवड्यातला शेवटचा वर्किंग डे आहे, हे देखील लक्षात ठेवा. शुक्रवारी गुड फ्रायडेमुळे मार्केटला सुट्टी आहे, शनिवार रविवारी तर सुट्टीच असते. त्यामुळे ह्या आठवड्यात जर तुम्ही बघितलं तर सोमवार, नंतर बुधवार, गुरुवार असे 3च दिवस आपल्याला ट्रेडिंगची संधी आहे. तर त्याचं आपल्याला आता इथे विश्लेषण मी तुम्हाला सांगितलंय. निफ्टी 50च्या या विश्लेषणानंतर आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टीमध्ये मात्र काय झालंय बघा, बाकी सर्व गोष्टी आपल्याला दिसतायत, पण बँक निफ्टीमध्ये आपल्याला अजूनही रेझिस्टन्स लेवलला टच झालेलं नाहीये. बरोबर. म्हणजे निफ्टीमध्ये रेझिस्टन्स लेवलला टच झालं, एकदा खाली आलं, परत दुसऱ्यांदा टच झालं आणि खाली गेलं, असं आपल्याला झालं. इथे तसं झालं नाहीये अजून. बरोबर. इथे जर बघितलं तर रेझिस्टन्स झोन जो आहे तो आपल्याला दिसतोय 52,125 च्या आसपास, ह्याला टचच नाही झालंय. आणि निफ्टीमध्ये सेलिंग रेझिस्टन्स झोनला टच करून सेलिंग आल्यामुळे बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेलिंग बघायला मिळालंय. अर्थात ह्यामुळे थोडंसं निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये टार्गेटमध्ये फरक आहे. इथे आपल्याला काय दिसतंय, तिकडे 3 टार्गेट दिसत होती, इथे आपल्याला 2च टार्गेट दिसतायत. यातलं 2 पैकी एकही टार्गेट अजून आलं नाहीये. जर उद्या तेजी होणार असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की 51,130 च्या खाली मार्केट टिकता नये. याचं कारण ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे. ही जर 51,130 च्या खाली आपल्याला बँक निफ्टीमध्ये किंमत टिकताना दिसली तर आणखीन सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. निफ्टीमध्ये थोडंसं खाली येऊ शकतंय, त्यामुळे इथे सुद्धा खाली येऊन या पहिलं टार्गेट जे आहे 51,295 च्या आसपास किंवा आपण असं म्हणूया 51,300 च्या आसपास, याला जर टच झालं आणि मग डब्ल्यू पॅटर्न बनला तर मग खूप चांगली संधी आपल्याला तेजीची बघायला मिळेल. मात्र जर समजा 51,130 च्या खाली किंमत टिकली
तर आणखीन थोडंसं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. तर माझ्या मते तुम्हाला लक्षात आलं असेल निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये आपल्याला कशा प्रकारे इथे दोघांमध्ये फरक दिसतोय. तर हा फरक आपण व्यवस्थित लक्षात ठेवून आता पुढे जाऊया. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्स मधलं उद्यासाठीचं विश्लेषण. आता पुढे जाऊन सेन्सेक्स मध्ये आपल्याला विश्लेषण करायचं आहे. मात्र त्यापूर्वी जर तुम्हाला सुद्धा मार्केट चालू असताना काही लाईव्ह अपडेट्स पाहिजे असतील, माझं विश्लेषण तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही सुद्धा आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. YouTube चॅनलची मेंबरशिप घेण्यासाठी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर सबस्क्राईब बटनच्या शेजारी आता जॉइन बटन दिसत असेल. या जॉइन बटनला क्लिक करून तुम्ही चॅनल मेंबरशिप घेऊ शकता. आता या जॉइन बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील. यामध्ये ब्रॉन्झ मेंबरशिप आहे, सिल्वर मेंबरशिप आहे, गोल्ड मेंबरशिप आहे आणि प्लॅटिनम मेंबरशिप आहे. तर ह्याच्यामध्ये सध्या आपण फक्त गोल्ड मेंबरशिप आणि प्लॅटिनम मेंबरशिप फक्त ऑन केलेली आहे. ब्रॉन्झ आणि सिल्वर मेंबरशिप ऑन केलेली नाहीये. जर तुमच्यापैकी कोणी घेतली असेल तर अपग्रेड करून कमीत कमी गोल्ड मेंबरशिप घ्या. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे मग तुमचा नाहीतर काय होईल, तुमचे पैसे फुकट जातील. हे जे तुम्हाला पैसे भरायचे आहेत हे YouTubeला भरायचे आहेत. ओके. तिथेच तुम्हाला ऑप्शन असणार, तिथेच तुम्ही त्याचं पेमेंट करू शकता. तुमच्यापैकी जे पेड कोर्सचे सदस्य असतील किंवा प्रीमियम ग्रुपचे मेंबर असतील, कोणताही पेड कोर्स, आपले 3 पेड कोर्सेस आहेत. मनी मशीन कोर्स आहे, ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे आणि आत्मा कोर्स आहे. कोणत्याही पेड कोर्सचा सदस्य असेल किंवा प्रीमियम ग्रुप मेंबर जे असतील त्यांना ॲस्ट्रो मार्केट अपडेट जे आहेत, म्हणजे गोल्ड मेंबरना जे अपडेट दिले जातात ते सर्व अपडेट या सर्व सदस्यांना दिले जात आहेत. त्यांना गोल्ड मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाहीये. त्याच सोबत जर तुम्हाला आणखीन काही या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी माहिती हवी असेल, तर इथे मी तुम्हाला एक नंबर दिलेला आहे. ह्या नंबरवर WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा आणि YouTube चॅनल मेंबरशिपची माहिती घेऊ शकता. कृपया या नंबरवर कुणीही कॉल करू नका. या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. केवळ WhatsApp मेसेज करा. त्याचा रिप्लाय तुम्हाला दिला जाईल. तर हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि राहिलेल्या म्हणजेच सेन्सेक्स या इंडेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्स मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं, मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर सेन्सेक्स मध्ये सुद्धा मी तुम्हाला जर त्या लेवल पाहिजे असतील तर 73,810 हा रेझिस्टन्स झोन होता. 74,980 पर्यंत हा सगळा रेझिस्टन्स झोन होता. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या लेवलला टच केल्यानंतर सेलिंग आलं, परत टच केल्यानंतर सेलिंग आलं. इथे एक एम पॅटर्न बनला आणि त्यानंतर आपल्याला सेलिंग खाली होताना बघायला मिळालं. या एम पॅटर्नची जी टार्गेट्स होती ती टार्गेट्स मी तुम्हाला इथे दिलेली आहेत. तुम्ही इथे चेक करू शकता. 73,005 पहिलं टार्गेट आलंय. पहिलं टार्गेट आल्यानंतर आपली जे टार्गेटचं हे असतं ते संपून जातं. त्याच्यानंतर खालच्या टार्गेटचे आपल्याला अगदी 100% किंवा कुठल्याच टार्गेटचं 100% गॅरंटी नसते. पण पहिल्या टार्गेटची शक्यता थोडीशी जास्त असते बाकीच्या इतर टार्गेटपेक्षा. बरोबर. तर पहिलं टार्गेट आलंय, दुसरं टार्गेट आहे 72,770चं, तिसरं टार्गेट आहे 72,595चं. जसं निफ्टीमध्ये सांगितलंय आहे, इथेच तुम्हाला काय होऊ शकतं, उद्या डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी बघायला मिळू शकते. किंवा जर फ्लॅट ओपन झालं, गॅपडाऊन ओपन झालं, आणखीन खाली येणार असेल तर इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न ह्या एरियात बनू शकतो आणि तेजी बघायला मिळू शकते. किंवा आणखीनच जास्त खाली आलं तर इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनून मग तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. तर ह्या प्रकारे आपल्याला चित्र उद्या दिसण्याची शक्यता आहे, असं आत्ता तरी आपल्याला वाटतंय. बाकी जे काही अपडेट असतील मार्केट ओपन झाल्यानंतरचे, ओपन होण्यापूर्वीचे, ते आपल्या YouTube चॅनल मेंबरना आणि आपल्या पेड कोर्स प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना वेळोवेळी दिले जातील. तर माझ्या मते आता तुम्हाला या सर्व लेवल लक्षात आल्या असतील. कशा प्रकारे आपण उद्यासाठीचं विश्लेषण केलंय हे लक्षात आलं असेल. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या 3 इंडेक्समध्ये हे विश्लेषण केलं. आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय.
जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी शेअर करत असतो. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.